तर आज गुरुवार आहे आणि माझं वर्क फ्रॉम होम असतं, म्हणजे अल्टरनेट वर्किंग आहे मी. त्याच्यामुळे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार मी ऑफिसला असते. बाकी मग मंगळवार, गुरुवार आणि शनिवार मला वीक ऑफ, म्हणजे घरून काम करते मी. तर आज गुरुवार उपवास असल्याकारणे दिवस थोडासा उशिरात सुरू झाला आहे, म्हणजे 7:30 वाजता सुरू झाला, कारण ऑफिस नाही आहे. 7:30 वाजता उठून म्हणजे आंघोळ वगैरे, फ्रेश वगैरे झालं, मी सगळं आवरलं आहे. किचन ओटा इथे क्लीन करायला घेतला आहे. भांडी वगैरे रात्रीच वॉश करून होऊन जातात, पण उपवास असल्याकारणाने मी पुन्हा एकदा गॅस सकाळी स्वच्छ करते आणि त्याच्यानंतरच मी शेगडी पेटवते. म्हणजे नैवेद्य वगैरे करायचा असतो, गोड काहीतरी देवाला पूजेच्या वेळी. त्याच्यामुळे मग क्लीन करून घेणं इज मस्ट. माझं इथे क्लिनिंग सुरू आहे किचनचं. तोपर्यंत आमच्या मावशी घेऊन गेल्या आहेत. त्यांनी कपडे वाळू घातलेत आता धुवून. झाडू, फरशी वगैरे आवरले त्यांनी. झाडू, फरशी, बाहेरच्या 3 बाल्कनीज आहेत, एक किचनची, बेडरूमची आणि हॉलची. तर त्या क्लीन करून, झाडू फरशी करून त्या निघून जातात. एक 8:15 8:30पर्यंत जातात, 7:30ला वगैरे येऊन. नंतर ह्या ज्या बॉटल्स आहेत फ्रीजच्या, त्या सगळ्या वॉश करून आता पाणी वगैरे भरून ठेवते, कारण दिवसभर स्वयंपाकाला आता पाणी लागेल. त्याच्यामुळे ॲक्वागार्ड लावून घेतलं. यांचंसुद्धा वर्क फ्रॉम होम सुरू आहे, त्याच्यामुळे सकाळचा चहा मॅन्डेटरी आहे. रोज घेत नाही आम्ही चहा, वीकली 2दा वगैरे चहा, ज्यूस वगैरे असतो, म्हणजे बीटरूट, गाजर, आवळा वगैरेचे ज्यूस, अदरवाईज मग चहा. पण आज उपवास असल्याकारणाने चहा मलाच हवा आहे. दोघांसाठी चहा ठेवायचा, त्याच्यामुळे मी बरोबर 2 कप चहा ठेवला आहे इथे. आज मावशींनासुद्धा घाई होती, त्याच्यामुळे त्या पटकन निघून गेल्यात त्यांचं काम आवरून. त्यांनी चहासुद्धा घेतलेला नाही आहे, अदरवाईज त्या चहा नाश्ता करून जातात ज्यावेळेला मॉर्निंगला नाश्ता वगैरे रेडी असेल तेव्हा. चहा उकळला आहे व्यवस्थित, आलं घालूयात. ॲक्च्युली पाऊस पण बाहेर सुरू आहे, त्याच्यामुळे थोडं वातावरण असं पावसाळी. सकाळचा चहा मग लागतो, हवेत पण गारवा आहे छान. आणि आम्ही वसईत राहत असल्यामुळे हवा वगैरे सुंदर, म्हणजे थोडं आतमध्ये आहे घर, त्याच्यामुळे मग पॉल्युशन फ्री आहे. आजूबाजूला सगळी हिरवळ आहे. केव्हा तरी ब्लॉग्समधून दाखवेनच मी. त्यामुळे छान वाटतं, एक प्रकारचं पीस ऑफ माइंड. दोन कप चहासाठी मी 2 चमचे चहा पावडर घेतले होते आणि 4 चमच साखर घेतली. चमचे अगदीच लहान आहेत चहा साखरेचे. घरी असल्यामुळे मग निवांत रुटीन असतं, काही घाई नसते तशी. ऑफिसला जायच्या वेळेला रुटीन वेगळं आहे, म्हणजे सकाळचं आवरून टिफिन वगैरे करून मग 7:30 वाजता निघावं लागतं. केव्हा तरी ते पण रुटीन शेअर केलं जाईल. तर मस्त चहा गाऊन वगैरे घेतलेला आहे आणि यांना असा पेल्यामध्ये चहा लागतो. पहिल्यापासून त्यांना सवय आहे अशा पेल्यांमध्ये चहा घ्यायची. मस्त चहा एन्जॉय करूयात. पूजा वगैरे सुद्धा बाकी आहे. चहा झाल्यानंतर चहाचे कप वगैरे वॉश करून मी आता हे जे टी व्हीच्या खालचं टेबल आहे छोटंसं, मग ते क्लीन करणं. हे पॉट्स वगैरे जे काही छोटे छोटे ठेवले आहेत घरांमध्ये. ॲक्च्युली आम्हाला दोघांनाही झाडांची प्रचंड आवड आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आमच्या घरात पाहायला मिळतील. इनडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स, इवन जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ते पण आम्ही ठेवले. वेळेअभावी जास्त गार्डनिंग करता येत नाही, पण जितकं क्षमता तेवढं मी शक्य तेवढं मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न असतो माझा. फुलझाडं प्रचंड आवडतात मला, त्याच्यामुळे मग माझ्याकडे चाफा, गुलाब, जास्वंद, रातराणी, मोगरा, सदाफुले ही सगळी झाडं मी लावली आहेत. आणि 15 दिवसातून एकदा तरी त्या झाडांची माती वगैरे भुसभुशीत करून त्यांना खत वगैरे घालून घेते मी, जसं वेळ मिळेल तसं.
कारण डीप क्लिनिंग वेळेअभावी शक्य होत नाही प्रत्येक वेळेला. स्विच बोर्ड्स, टी व्ही, सगळे छोटे छोटे पॉट वगैरे हे नॉर्मलवरून क्लीन करून घेणं हे माझं रोजचं आहे काम. हार्डली 5-10 मिनटाचा वेळ लागतो, पण घर अगदी वरचेवर असं पुसलं की घर व्यवस्थित ऑर्गनाईज आणि चकाचक दिसतं. हे सगळं झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि गुरुवारची माझी पूजा अगदी व्यवस्थित असते. व्यवस्थित म्हणण्यापेक्षा मी वेळ देऊन करते पूजा, म्हणजे अशी घाईघाई करत नाही पूजेच्या बाबतीत. व्यवस्थित नैवेद्य, दिव्यांना अभिषेक, उठणं वगैरे लावून गरम पाण्याने त्यांना आंघोळ वगैरे, त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून मी व्यवस्थित पूजा असते माझी गुरुवारी. तर हे सगळं करून झालं आहे ऑलमोस्ट. त्यानंतर आता देवपूजेकडे वळायचं आहे. तर हे सगळे जागच्या जागी ठेवून देते. एकदम छोट्या छोट्या ट्रॉफीज यांना मिळालेल्या, महाराजांची मूर्ती आणि हे पॉट वगैरे ते आहेत. आता पूजेच्या आधी मी प्रसादाचा शिरा करून घेते. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी काहीतरी गोड दाखवते, म्हणजे कधी लापसी, कधी गव्हाचा शिरा कणकेचा, कधी रव्याचा शिरा, कधी तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर, असं काहीतरी असतंच. रवा बनवण्यासाठी जे भांडं आहे ते आपण तापात ठेवलं आहे. अशा 2 चमचे तूप घालून मी घेतलेलं आहे आणि 1 वाटीपेक्षा कमीच रवा आहे, कारण रवा असंही दूध किंवा पाणी घातल्यावरती फुलणार आहोत. आणि आम्ही दोघंच गोड खाणारे आहोत, म्हणजे ते तर कमीच खातात, बऱ्याचदा नाहीच खात, पण आज म्हणालेत मी खातो म्हणून, त्याच्यामुळे मग तयारी चालू आहे त्याच्या अकॉर्डिंग. छान असा रवा परतून घेतला आहे. कलर चेंज झाला आहे रव्याचा, गोल्डन ब्राऊनमध्ये टर्न झाला आहे तो. व्यवस्थित रोस्ट झालेला आहे रवा तुपामध्ये. छान भाजून घेऊया अजून 1-2 मिनटासाठी. दूध तिथे उकळवून थंड करायला ठेवलं. मला ना 5-5 मिनटांनी गॅस पुसण्याची आणि तो ओटा स्वच्छ करण्याची सवय झाली आता. म्हणजे ओट्यावरती पसारा असेल ना तर मग ते काही करण्याची इच्छाही होत नाही, त्याच्यामुळे वेळ लागला तरी चालेल पण मी क्लीन करून घेते. दिसतच असेल तुम्हाला, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या असं ओटा स्वच्छ दिसणार. दूध जे आपण उकळवून थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आणलेलं आहे, तर ते आता रव्यामध्ये घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे असं नैवेद्याचं वगैरे काही गोडधोड बनवायचं असेल त्यावेळेस मी असे छोटे चमचे वापरते, कारण मोठे चमचे कधी ना कधीतरी नॉनव्हेजमध्ये वगैरे असे यूज होतात, त्याच्यामुळे हे लहानच चमचे मी वापरते. स्पेसिफिकली देवासाठी काही गोड करायचं असेल तेव्हा. आता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण साखर याच्यात घालून घेतली आहे. 1 वाटीपेक्षा कमी साखर आहे ही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर मेल्ट होईल त्याच्यात. मीठ झालेलं आहे व्यवस्थित करून आपलं. गॅसची फ्लेम कमी केली आहे मी. आता वेलची माझ्याकडून राहिली आहे, म्हणजे नव्हती घरी, विसरले मी, तर त्याच्यामुळे मी फक्त थोडंसं किंचितसं जायफळ किसून घेतलेलं आहे. वरती हलक्या हाताने जायफळ किसून घेतलं, जेणेकरून ते बारीक पूड होईल त्याची. आणि मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा एकदा व्यवस्थित. तर आता आपण घालतो आहे मनुका, जे कट करून घेतले होते, आणि चारोळी आणि काजू आणि बदाम. जास्त ड्रायफ्रूट्स नाही घेतले, थोडे थोडे कट करून घेतलेले. ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि अजून एक छोटीशी टीप, जेव्हा तुमचा रवा चांगला मिसळून येईल ना सगळ्या याच्यामध्ये, त्यावेळेला ना पुन्हा वरून तूप घाला. अर्धा चमच्यापेक्षा कमी का होईना पण तूप घाला.
त्याच्यामुळे ना एक असं छान टेक्स्चर मिळतं त्यांना आणि तूप मेल्ट व्हायला लागलं ना की जो फ्रेग्रन्स येतो ना त्या प्रसादाच्या शिऱ्याला तो पण खूप छान असतो. दोन मिनटासाठी वाफ देऊयात. गॅसची फ्लेम कमी केली आहे. तोपर्यंत मी पुन्हा ओटावरचं जे काही सामान काढलं होतं आता प्रसाद करण्यासाठी तर ते सगळं ठेवून देते जागच्या जागी. तर देवपूजेकडे हे आहे आमचं छोटंसं देवघर. फार कमी एका तांबाड्यामध्ये मी सगळे देव घेतले आहेत छोट्या आणि आता देवारा जो आहे आपण व्यवस्थित पुसून घेऊया. थोडंसं कापड ओलं केलं. देवघर पुसण्याचे कपडे माझे वेगळे आहेत आणि देवाच्या मूर्ती ज्या आहेत त्या क्लीन करण्याचे कापड वेगळे आहेत. कॉटनचे रुमाल अशा वेळेला बरे पडतात ॲक्च्युली. देवाला व्यवस्थित स्वच्छ केलं. दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ज्यावेळेस मी घरी असते 3 दिवस तर त्यावेळेस माझं पूजेचं रुटीन हे असं असतं व्यवस्थित अगदी. अदरवाईज सोमवार, बुधवार आणि शुक्रवार मला ऑफिसला जायला लागतं. त्यावेळेला मग देव उजळवायला वगैरे नाही मिळत. हे नॉर्मल असंच जे की अगरबत्तीचं वगैरे त्यावेळेला पडलेलं असेल या काचेवरती वगैरे ते सगळं क्लीन करून मग फक्त मी दिवा लावते. थोडीशी फुलं वगैरे स्पाळलेली असेल ती काढते, नवीन फुलं घालते. अशी पूजा असते. मग एक 10-15 मिनटात आटपते. अदरवाईज मला घरी असल्यावरती मी व्यवस्थित पूजा असते त्यामुळे मला ऑलमोस्ट 45 मिनिट्स वगैरे लागतात पूजेला, पाऊण तास वगैरे. सगळं क्लीन करून घेऊन मग करायला सगळं. फ्लॉवर वगैरे सगळं क्लीन केलं. मी जास्त काहीच अडगळ घरात ठेवलेली नाही आहे किंवा पसारा अजिबातच केलेला नाही आहे. म्हणजे इवन किचन किंवा हे सगळं सुटसुटीतच मला जितकं सामान लागतं आहे डेलीच्या वापरासाठी तर तेवढंच मी ठेवलं आहे घरात. अदरवाईज जास्त पसारा मी अजिबात केलेला नाही आहे इथे. कारण मुंबईमध्ये एक तर घरं आपली कॉम्पॅक्ट त्याच्यामुळे मग ते सगळं मेसी होऊन जातं. काही वस्तू मिळत नाही जागच्या जागी. त्याच्यामुळे डिक्लटरिंग वगैरे जे आहे ते दर आठवड्याला चालू असतं माझं. नको त्या वस्तू फेकून देणं वगैरे. त्याच्याशिवाय मी नवीन काही आणतही नाही घरामध्ये जोपर्यंत मी आधीचं सामान थोडं थोडं बाहेर काढत नाही आहे तोपर्यंत. आता हे जे देवापुढचे छोटे नैवेद्याच्या प्लेट्स, पळी, घंटा वगैरे जे आहे छोटी दिवे वगैरे तर ते पितांबरीने वॉश करून घेतलं. त्यानंतर हे स्वामी समर्थांचं मठ आहे वसईला भुईगाव म्हणून ठिकाणी. खूप सुंदर मठ आहे अगदी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात. तर तिथून हे जे उटणं आणि मुलतानी माती वगैरे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते खरंच खूप छान मिळतात. तिथे क्वालिटी खूप चांगली असते. घरात लागणारं धूप, अगरबत्ती किंवा हे जे उटणं वगैरे आहे स्वामींना आणि देवांना वगैरे उजवण्यासाठी तर ते सगळं मी तिकडनंच आणते. महिन्यातून एकदा वगैरे आणलं की ते महिना 1.5 महिना पुरतं. जास्तच जातं त्याच्याहून. थोडंसं घ्यायचं 1 चमचा आणि त्याच्यामध्ये थोडं दूध घालायचं. याच्यावर ऑलमोस्ट मूर्त्या सगळ्या क्लीन होतात आणि पितांबरीची जास्त गरज नाही लागत. कोमट पाणी करून घेतलं आहे. तर ह्या कोमट पाण्याने सगळ्या मूर्त्यांना असं उटणं लावून व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे. आणि जो लाल सुती कापड आहे माझ्या देवाच्या मूर्त्या पुसण्यासाठी तर मग त्याच्याने व्यवस्थित सगळ्या मूर्त्या पुसून जागच्या जागी ठेवून मग पूजा करणार. हा जो कापड आहे देव पुसण्यासाठीचा त्याच्याने व्यवस्थित मूर्त्या क्लीन करून घेते. मी कोणताही ब्रश वगैरे वापरत नाही. आणि हे जे लिहिलं आहे गुरुदेव तर ते प्रत्येक गुरुवारी मी लिहिते दरवाजावरती आणि नेक्स्ट गुरुवारी मग हे व्यवस्थित असं पुसून वगैरे पुन्हा अष्टगंधाने ते लिहिते. स्वस्तिक काढलं आहे. स्वस्तिक अतिशय शुभ मानलं जातं. उंबरठ्यावरती काहीतरी चिन्ह असावं असं म्हणतात.
शुभचिन्ह, त्याच्यामुळे स्वस्तिक काढते मी दरवाजावर. तर हे अष्टगंध मी लावून घेतला. देवारात सुद्धा एक स्वस्तिक काढलं आतमध्ये. सगळ्या देवांना अष्टगंध लावते. अगदी निवांत सुरू असते पूजा माझी. सकाळची जी रेग्युलर कामं आहेत, जी करावीच लागतात सकाळी, ती सगळी आवडून मग मी पूजेकडे वळते. कारण मग मध्येच नाश्ता बाकी आहे किंवा चहा हवा आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, हे सगळं मी ठेवत नाही. पटापट शक्यतो 9 वाजेपर्यंत सगळं करून मग 9:15 9:30ला मी पूजा सुरू करते. मग ते मला ऑलमोस्ट 10 वगैरे वाजतात आवरेपर्यंत पूजा. हिना अत्तर आवडतं स्वामींना, त्याच्यामुळे हिना किंवा चाफा हे अत्तर नेहमी असतं घरामध्ये. मी त्या मठातूनच घेऊन येते. या अशा छोट्या छोट्या बॉटल्स ज्या मिळतात, त्या कापसाने जे अत्तर लावलं तर तो कापूस मी स्वामींच्या वाटाखाली ठेवून दिलेला आहे, मूर्तीखाली. त्याच्यामुळे कसं तिथे दरवळत राहतो तो सुगंध. फुलं, सगळ्यात महत्त्वाचा रोल पूजेमध्ये फुलांचा आहे. फुलं जितकी रंगीत ताजी असेल तितकं देवघर खूप सुंदर दिसतं. कळेल असतं मला. चाफा एक होता, तो स्वामींना वाहिला. दुर्वा होत्या त्या गणपतीच्या मूर्तीला. लाल फुलं स्पेसिफिकली लक्ष्मी मातेला आवडतं लाल फुलं, पिवळी फुलं, त्याच्यामुळे लाल फुल लक्ष्मी मातेच्या मूर्तीला वाहिलं. 2 दिवे लावले आहेत तिथे. आणि जो नैवेद्यासाठी आपण गुळाचा शिरा केला होता, तो शिरा आपण दाखवून घेतला. तुळशीपत्र ठेवायचं प्रत्येक नैवेद्यावरती, काही असो आपण दाखवलेलं. त्याच्यामुळे तो नैवेद्य देवाला अर्पण आपण करतो, असं त्याचा अर्थ आहे. ते सगळं आवडून मी कोर्टात निघाले आहे. थोडं काम होतं त्याच्यासाठी. दुपारी ऑलमोस्ट 1:45 वाजता घरी आलो. थोडं जेवण वगैरे झालं यांचं. त्याच्यानंतर मग तासभर मी माझं जे काही ऑफिसचं काम होतं ते केलं आहे. आणि त्याच्यानंतर मग 3:30 पावणे 4 वाजता पुन्हा झाडू वगैरे मारून घेतला घरातला. संध्याकाळची तयारी. उपवास असल्याकारणाने जेवण पण लवकर लागेल, 8:15 8:30 वाजता. त्याच्यामुळे स्वयंपाक पण सगळा करायचा. जास्त काही वाकून वगैरे झाडू मारण्याची गरज नाही लागत मला, कारण सकाळी मावशी सगळं व्यवस्थित झाडू मारून जातात. आणि बेडखाली, सोफ्याखाली असं माझ्या काहीच पसारा मिळणार नाही. त्याच्यामुळे आणि झाडूसुद्धा माझा बऱ्यापैकी लांब आहे, त्यामुळे जास्त काही वाकण्याची गरज लागत नाही. कचरा आरामात निघून जातो. आणि महिन्यातून 2दा तरी मी हे सगळं सरकवून व्यवस्थित पाठीमागून झाडू वगैरे मारून घेते. इवन कपाट असेल, बेडरूमचं बेड असेल, छोटा सोफा असेल, 15 दिवसातून एकदा सरकवते आणि व्यवस्थित झाडून घेते सगळं. इझिली झाडू माझा जातो तिथे, कारण बेडच्या खाली वगैरे काहीच नाही ठेवत. जितकं कमी सामान ठेवता येईल तितकं मी बघते. कारण कसं की कुठे मूव करायचं असेल सामान किंवा काही कुठेतरी हे करण्याचं असेल तर मग पुन्हा सगळं खालचं वगैरे पसारा काढायला लागतं. त्यापेक्षा मी आधीच काही ठेवत नाही तिथे. झाडू वगैरे व्यवस्थित मारून घेतला. आता किचनकडे, स्वयंपाकाकडे वळायचं आहे. मी फ्रेश झालं, म्हणजे हातभात वगैरे धुवून घेतले. आणि तिखट संपलं होतं, त्याच्यामुळे जे रेग्युलर मालवणी मसाला मी गावाहून बनवून आणला होता 5.5 किलोचा. दरवर्षी आम्ही घरीच बनवतो हा जो मसाला आहे तो बरणीमध्ये भरून घेतला. आता हा जाईल मला ऑलमोस्ट 1.5-2 महिने. थोडी बरणी पुरेशी होते. आजचा मेनू आहे घेवड्याची भाजी, वाटपाची डाळ म्हणजे मसालाचं वाटण घालून केलेलं वरण, भात, कोथिंबीर वडी आणि पापड. त्याची तयारी सुरू आहे. मिक्स डाळ घेतली आहे मी, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स घेतली आहे. तर हे सगळं वॉश करून आता आपण कुकर लावून घेऊ, तोपर्यंत भाजीची तयारी होईल. घेवडा माझा फ्रीजमध्ये म्हणजे कट वगैरे करून मी ठेवून दिलेला होता. तोच आता वॉश करून मग फोडणीला घालायचा. वेळ असतो तेव्हा मी भाज्या वगैरे चिरून ठेवते बऱ्याच. मग वेळ पण वाचतो. ऑफिसला जेव्हा जायचं असेल तेव्हा सकाळी गडबड होत नाही, पटकन आपलं भाजी फोडणीला घातली की झालं. म्हणजे चिरायची वगैरे झंझट नाही. ते ऑलमोस्ट 10-15 मिनटं वाचून जातात सकाळचे. मग
भाजी निवडण्याचे वगैरे. डाळीत आपण वाटण घालणार आहोत, त्याच्यामुळे आत्ता कुकर लावताना मी फक्त थोडंसं मीठ घातलं आहे, थोडं ऑइल त्याच्यामध्ये ॲड करते आणि एक टोमॅटो जो आहे तो चिरून मी त्याच्यामध्ये टाकते. पण टोमॅटो आपण मसाल्यासाठी वापरणार नाही आहोत, त्याच्यामुळे डाळीत आणि हिंगसुद्धा टाकणार आहे मी. शक्यतो कुकरला डाळ लावताना त्याच्यामध्ये हिंग, तेल, हळद आणि मीठ नक्की घाला. चवीत खरंच खूप फरक पडतो. मीठ घातलं आहे मी. काही जणं भातामध्येही मीठ घालतात, पण आम्ही नाही घालत. म्हणजे कुकर लावताना थोडंसं तरी मीठ काही जणांना लागतं. हळद, आणि थोडंसं किंचितचं हिंग. टोमॅटो घालून घेतला आहे, कुकर लावून देऊ. वाया जायला असा स्वयंपाक मी करत नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवण्याची वेळ येईल इतपतही नाही करत. बरोबर अंदाजाने मी करते सगळं. कारण फ्रीज केलेलं आम्ही दोघंही खात नाही शक्यतो सकाळचं, त्यामुळे ताजंच जेवण. आणि हा कुकर मी ऑलमोस्ट 4 वर्षांपूर्वी परचेस केला होता. नॉनस्टिकचा कुकर आहे, पण खरंच क्वालिटी एकदम सुपर्ब आहे. त्यावेळेला मला काहीतरी समथिंग 1800 रुपयाचा हा कुकर मिळाला. पण छान आहे. मी 4 वर्षात एकदाही त्याची शिट्टी चेंज केलेली नाही आहे, रबर चेंज केलेलं नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या कुकरला. आता डाळ जोपर्यंत लावली कुकरला तोपर्यंत वाटण्यासाठी जे घेतलं होतं आपण ओलं खोबरं, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं. उपवास सोडण्यासाठीचा हा स्वयंपाक आहे, उपवासासाठीचा, त्याच्यामध्ये मी आलं लसूण वापरत नाही. बघा, कोणत्याही उपवासाच्या स्वयंपाकात मी आलं लसूण नाही वापरत. थोडं पाणी ॲड केलं. आता हे वाटण मिक्सरला फिरवून घेऊ. छान अशी ग्रेव्ही याची रेडी झाली आहे. कोथिंबीरीमुळे रंग पण खूप छान येतो ग्रेव्ही. आता एका साईडला आपण भाजीची तयारी करून घेऊया. तोपर्यंत दिवा लावायचा टाईम झालेला आहे, 6:15 झाले आहेत. त्यामुळे असं दरवाजामध्ये हा जो होल्डर आहे माझ्याकडे दिव्याचा तो ठेवते मी. आणि देवपूजा झाली होता. पूजा म्हणण्यापेक्षा दिवा लावला, देवाकडे तुळशीकडे लावलं, एक उंबरठ्याजवळ लावलं, अगरबत्ती वगैरे लावून एखाद प्रार्थना म्हणून मग जे काही स्तोत्र वगैरे असेल ते मोबाईलवरती चालू ठेवून माझं किचनचं काम चालू असतं. कालभैरव अष्टक, त्याच्यानंतर स्वामींचं जे दत्त बावन्नी आहे ते, हे सगळं चालू असतं मोबाईलमध्ये एका साईडनं, आणि एका साईडनं स्वयंपाकाची तयारी चालू असते. कढई भाजीसाठी तापत ठेवली आपण, त्याच्यात थोडं तेल घातलं. जिरं मोहरीची फोडणी देऊन घेऊयात तेल तापल्यावरती. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून आलं. लगेच आपण त्यात कांदा, कढीपत्ता आणि बटाटा ॲड करणार आहोत. बाकीचे मसाले घालून घेणार आहोत आणि मग थोडा बटाटा शिजल्यावरती आपण केवडा टाकूया. कढीपत्ता मी टाकून दिला आणि कांदा चिरलेला, एक कांदा बारीक, अर्धा चमचा हळद, आपला जो मसाला मालवणी मसाला मगाशी आपण काढून घेतला होता बर्नीमध्ये, मग त्यातले 1-2 चमचे, म्हणजे चमचे अगदी छोटे आहेत त्याच्यामुळे 2 चमचे घालते मी. खरंच आम्ही प्रिफर नाही करत जास्त व्हेजमध्ये. नॉनव्हेजमध्ये आम्हाला थोडं झणझणीत लागतं. चिकन किंवा फिश वगैरे कधी असेल तर मग ते लागतंच तिखट थोडं, त्याच्याशिवाय मजाच नाही नॉनव्हेजमध्ये. त्यामुळे व्हेज फार कमी तिखट. बटाटा घातला, झाकण मारून घेतलं, थोडी भाफ करून बटाटा शिजू द्यायचा. तोपर्यंत डाळीची तयारी इथे सुरू आहे. डाळ फोडणीला घालायची.
गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे. डाळ करण्यासाठीचं जे पातेलं आहे ते ठेवलं आहे गॅसवरती. त्याच्यात तेल तापत ठेवलेलं आहे आपण. मसाल्यामध्ये आपण सगळं घातलं आहे, मिरची, कोथिंबीर, जिरं, कांदा. त्याच्यामुळे मग आता फक्त थोडंसं हलकंसं जिरं टाकलं आहे, थोडं आणि 1 इंची मोहरी टाकायची आहे फोडणीला आणि त्याच्यात कढीपत्ता ॲड करायचा आहे. थोडा कढीपत्ता ॲड करून दिला. आणि हे जे वाटण आहे ना ते आपण घालायचं होतं. कच्चंच आपण सगळं वाटून घेतलं, त्याच्यामुळे तेलावरती जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं. 2 मिनटं चांगलं तेलावर परतल्यावरती डाळ घालायची. कोथिंबीरमुळे अगदी सुंदर हिरवा रंग येतो त्याला. थोडं परतून घेते मी. गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे. तर 1 चमचा वगैरे मीठ घालून घेऊया. डाळ उकळताना आपण मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे ह्या वाटणामध्ये परतताना थोडंसंच मीठ घालायचं अंदाजाने 1 चमचा वगैरे. मला पर्सनली खूप आवडते वाटणाची डाळ साध्या वरणापेक्षा, त्याच्यामुळे उपवासाच्या दिवशी मी करते. डाळ घातली फोडणीला. कलर बघा आता किती सुंदर टर्न होईल ग्रीन कलरमध्ये. पाच मिनटं व्यवस्थित चांगली उकळी काढून घ्यायची डाळीला. काही वेगळं दाखवलेलं नाही आहे ब्लॉगमध्ये. जे काही रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच सगळ्या. डाळीला बघा किती सुंदर रंग आला आहे, एकदम असं ग्रीन कलर. चवीतही खूप फरक पडतो वाटण घातल्यामुळे. खरंच सुंदर लागते डाळ आणि चवीला छान होतं. आता आपली भाजी, डाळ आणि भाताचं कुकर सगळं झालं रेडी. पापड आणि कोथिंबीर वडी फक्त फ्राय करून घ्यायची. हा छोटा पॅन डीमार्टमध्ये ॲक्च्युली खरंच भांडी खूप छान असतात, कारण मी स्पेसिफिकली बाकीच्या किराणा आणण्यापेक्षा भांड्यांचा शोध घ्यायला डीमार्टमध्ये जाते दर महिन्याला. तर असंच म्हटलं तरी चालेल, कारण मला प्रचंड आवडतात छोटी छोटी भांडी बघायला घ्यायला. अननेसेसरी नाही आणत काही, पण जे लागतं त्याचं ते घेऊन येतं. हा पॅन ऑलमोस्ट काहीतरी 99ला वगैरे मिळाला डीमार्टमध्ये. असं मी एक छोटा पॅन आणला आणि हे कढई टाईप खोलगट होतं, तर हे एक आणलं. तर इच 99ला मिळालं. पापड आता व्यवस्थित फ्राय करून घेतले. पापड ॲक्च्युली जास्त फुलतात हे, त्याच्यामुळे मग ते एका पापडाचे 2 असे पार्ट्स करून मी फ्राय केले होते. आताची कोथिंबीर वडी आहे ते मी मंगळवारी करून ठेवली होती. म्हणजे 2 रोल होते, त्यातला 1 रोल मंगळवारी तळून घेतला होता. 1 रोल मी ठेवला होता फ्रीजमध्ये. तो एक 10 मिनटापूर्वी मी बाहेर काढून पण ठेवला. पण फ्रीजमधून काढल्या तळू नाही शक्यतो काही गोष्टी, त्याच्यामुळे 10 मिनटं मी आधी काढून ठेवला होता बाहेर. त्या आपण तळून घेऊया. हे सगळं करेपर्यंत मला 8 वाजले. 8 वाजता सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. जेवून घेतलं की लागलीच मी ओटा पुन्हा स्वच्छ करून भांडी वगैरे वॉश करून सगळं आवरून ठेवणार. एवढ्याची भाजी, पापड, हा प्रसादाचा शिरा जो सकाळी बनवला होता त्यातलं थोडं राहिलं आहे. जेवण वगैरे आटपलं आमचं. त्याच्यानंतर मग माझी भांडी वगैरे पण साईडला दिसत असतील, वॉश करून झालेली आहेत. ओटा, गॅस वगैरे सगळं क्लीन केलं आहे.
9 वाजताच माझं सगळं झालं आहे आणि मग ते तेलाची बॉटलमधलं तेल सगळं संपल्याचं लक्षात आलं. त्याच्यामुळे मग ते भांडं घासून व्यवस्थित कोरडं करून त्याच्यामध्ये मग तेल भरण्याचं काम सुरू आहे माझं इकडे. फॉर्च्यून किंवा सफोलाच ऑइल आम्ही वापरतो, अदरवाईज कोणतं अडत नाही. आता हे सगळं आवरून झाल्यानंतर बेडरूममध्ये हा जो कापूर आहे तो मी दररोज लावते, भीमसेनी कापूर. झालं 9:15 वाजता माझं सगळं आवरून झालेलं आहे. अशा प्रकारे हा